तर दुसऱ्या बाजूला आहे शिवशंभो वरचवले संघ. दिगंबर घरत देखील त्यांचे बिग सपोर्टर इथे उपस्थित झाले, त्यांचे हार्दिक स्वागत. मॅच जशी सुरू होईल ऐकूया पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये आमचे साथी समालोचक मनोहर पाटिल फ्रॉम वाजे. थैंक यू सो मच सर. मैदान में हम जाएंगे दोस्तों. आज की रात का ये तीसरा मुकाबला है, सुपर रेट की ये लड़ाई है. पहली गेंद तेज अपील हुई थी, लेग बाइस का एक रन मिलता है. खाता खुल चुका है डीसीसी बेलपाड़ा और उनके खिलाफ खेल रही है शिव शंभो वर्चौले के बीच में ये दिलकश लड़ाई है. सर यदि बात करेंगे आज के दिन की तो ये विकेट गेंदबाजों के लिए मदद है. पहले मुकाबले में केवल 40 बने थे, दूसरे मुकाबले में 30 डिपेंड करे गए और क्या लाजवाब वो फील्डिंग थी विशाल की और मुकाबला जीता था सांस सायरा स्पोर्ट्स वलवले क्रिकेट टीम ने. सुपर 4 में पहुंचने वाली वो हमें तीसरी टीम मिल चुकी थी. गेंदबाज है तैयार. जोरदार अपील, अपीलों में उत्साह, अपील में विश्वास, अंपायर की उंगली आसमान की ओर और ये इशारा था कि बल्लेबाज श्रेयस कडू आपकी पारी इस मुकाबले में यहीं पर समाप्त होती हुई. पहला झटका. पहली गेंद के ऊपर लेग बाइस का एक सिंगल आया था और दूसरी गेंद के ऊपर यह सफलता है. ये क्रिकेट है दोस्तों. यहाँ पर निश्चित तौर पर जिस तरीके से पिछला मुकाबला घटा है, दिल की धड़कनें तेज करने वाला और ऐसे मुकाबले में प्रतियोगिता को और बड़ी और रोमांचक बना देते. 30 रनों को बचाना, जितने भी हाई स्कोरिंग के मुकाबले लो स्कोरिंग के मुकाबले हो दे और अंतिम क्षणों में जब मुकाबला चला जाता है उस टूर्नामेंट का फीवर और बढ़ जाता है. और वो दिलकश नजारा हमने देखा था. जैसे कहते हैं ना कि नजरें बदलो तो नजारे बदल जाते हैं और नजारा हमने देखा था. जश्न का माहौल था. गेंदबाज तैयार है. अच्छा स्ट्रोक, सीधे बल्ले से पीछे खिलाड़ी तैनात, खिलाड़ी मौजूद थे लेकिन फर्क नहीं पड़ता. गेंद जाएगी सीमा पार. पहला छक्का. थैंक यू सो मच. लाजवाब ये स्ट्रोक था. लॉन्ग ऑफ को क्लियर करते हुए गेंद सीमा पार छक्के के लिए. रोहित गरत जिन्होंने विकेट चटकाया था श्रेयस का, लेकिन सौरभ पाटिल ने आते ही अपने इरादे जाहिर करे मैदान में. सही सोच रखी है. आक्रामक रवैया क्रिकेट में जरूर होना चाहिए. जैसे कहते हैं ना, अगर खुद पर भरोसा हो तो बड़ा से बड़ा काम भी छोटा लगने लगता है और खुद पर भरोसा, सेल्फ बिलीव, सेल्फ कॉन्फिडेंस क्रिकेट में जरूरी हो जाता है. रोहित गरत इस ओवर की चौथी गेंद है. सीधे बल्ले से खेला, खिलाड़ी तैनात जरूर है. लॉन्ग ऑफ में इस बार खिलाड़ी पहुंच पाएंगे. सिंगल मिलेगा. दूसरे की कोशिश थी करण पाटिल की लेकिन मना किया इस बार सौरभ ने. सिंगल लेके दूसरे छोर के ऊपर चले जाओ, ये सही सोच है. यदि बाउंड्री आती है तो डॉट गेंदे ना खेलो, स्कोरबोर्ड को हमेशा मूव करते रहो और यही कोशिश की जा रही है. कोशिश कितनी देर तक रंग लाएगी. पहले पावर प्ले का ओवर है. क्रिकेट को हमेशा बल्लेबाजों का खेल माना जाता है. दादागिरी कौन करेगा मैदान में, यह भी देखने वाली बात है. इस ओवर की अगली गेंद थोड़ी सी खिंची हुई गेंद थी, जगह बनाने की अपने आप के लिए कोशिश थी. तेज यॉर्कर, वाइड यॉर्कर भी हम कह सकते हैं. बाकी का काम विकेट कीपर ने बखूबी से निभाया. रोहित गरत अच्छी गेंदबाजी है. एक छक्का जरूर खाए लेकिन रन खर्च किए केवल 8 रन. एक विकेट के नुकसान के ऊपर डीसीसी बेलपाड़ा टीम जो पहले बल्लेबाजी कर रही है. अच्छा क्रिकेट चलता है. अब शाम का माहौल, ठंडी हवाएं चलनी शुरू हो जाएगी. क्या माहौल बदलेगा, क्या बल्लेबाजों के लिए मदद होगी. सीधे बल्ले से खेलने की कोशिश है. अच्छा क्रिकेट चलता है. अब लॉन्ग ऑफ में गेंद को फिर से फील्ड करा गया. शांत क्रिकेट, पॉजिटिव एटीट्यूड यहां पर गेंदबाजी करने वाले और बल्लेबाजी करने वाले टीम में नजर आते हैं. पहले ओवर में समाप्ति होती हुई और पहले ओवर में रन आए हैं टोटल. एक विकेट के नुकसान के ऊपर डीसीसी बेलपाड़ा 9 रन.
कॉन्फिडेंस रखना खुद के ऊपर बेहद जरूरी होता है। अगर सेल्फ कॉन्फिडेंस हो तो आप शुरू करने से पहले ही जीत चुके हो और यही शुरुआत। या दरम्यान बघा आमचे लाडके आयोजक गजाननजी पाटील, माजी उपसरपंच आणि युनिकॉर्न बिल्डर्स सेट अँड डेव्हलपरचे ओनर आदरणीय मनकुजी नाईक यांचं इथे आगमन झालं। खूप चांगलं योगदान आहे बघा, पहिल्या दिवस रात्रीपासून शेवटपर्यंत आज या व्यासपीठावर शेवटच्या रात्रीपर्यंत थांबतायत असे आमचे लाडके आयोजक गजाननजी पाटील आणि मनकुजी नाईक, आपलं सहर्ष स्वागत। सभी मेहमानों का स्वागत। गेंदबाज है तैयार, लोअर फुल टॉस थी, फायदा उठाया इस गेंद के ऊपर। जैसे कहते हैं ना, लाइफ में प्यार का भूत चढ़ेगा तो दिल टूटेगा, और अगर सक्सेस का भूत चढ़ेगा तो रिकॉर्ड टूटेगा, और रिकॉर्ड तोड़ने की बारी अब बल्लेबाज की है। गेंद जाएगी सीमा पार, मिलेगा चौका। थैंक यू सो मच। शुरुआत शानदार है संगम गरत, इस टीम का सबसे ताकतवर हथियार है। गेंदबाज है तैयार, ओवर द विकेट से संगम, बल्ले का अंदरूनी हिस्सा जरूर लगेगा। तू मैं मिसअंडरस्टैंडिंग, डायरेक्ट हिट से काम बनता था। बैकअप जब तक पहुंचता तब तक सुरक्षित थे क्रीज में। करण पाटिल, सिंगल मिलेगा इस गेंद के ऊपर, रन बनेंगे 14 रन, 1 विकेट के नुकसान के ऊपर। संगम गरत का यह कमबैक था, थोड़ी सी खींची हुई गेंद की थी, गति में मिश्रण किया था, वेरिएशंस दिखा रहे, ये आपके अंदर हुनर होना जरूरी हो जाते। गेंदबाज एक बार फिर से तैयार संगम, इस बार सामने है सौरभ पाटिल, एक छक्का सौरभ ने दिखाया है। एक बार फिर से गति में मिश्रण था, पूरी तरीके से ललचाया था, जगह बनाई थी, लेकिन लेग बाइस का 1 रन मिलता हुआ। सिंगल से ज्यादा कुछ नहीं है, रन बनेंगे 15 रन। अच्छी सोच, पावर प्ले में केवल 9 आए थे और इस ओवर की 3 गेंदों के ऊपर 6 रन बने। 1 विकेट जरूर खोया था श्रेयस कडू, पहली गेंद के ऊपर गोल्डन डक का शिकार बने थे। टीम की रन संख्या टोटल है 15 रन। गेंदबाजी में संगम, सामने है बल्लेबाज करम पाटिल। अच्छा स्ट्रोक है, पीछे खिलाड़ी तैनात, मौका बन जाएगा। दूसरा खिलाड़ी मैदान के बाहर है, करण गोट्स। तो दी शायद बल्ला जोर से उनके पैर से टकराया, यॉर्कर थी, टो क्रशर जिसे गेंद कहते, पूरी तरीके से खिलाड़ी थोड़ी सी इंजर्ड है। मैं आयोजकों से विनती करूंगा तर नक्कीच बघा, वरचवले संघ इथे मैदानावर खेळतोय। शिवशंभो वरचवले, आज आमचा नवतरुण मित्रमंडळ इथे सज्ज झालाय, खूप शुभेच्छा देत आहेत बघा, कारण नवतरुण मित्रमंडळाने पुरस्कृत केलेला हा शिवशंभो वरचवले संघ। बादल भगत, भाया शेठ, छोट्या, सर्व आज एक गोल्डन, खरं तर नवतरुण मित्रमंडळाचे सर्व सभासद। तर नक्कीच डिसिजन इज पॅन्डिंग नाऊ, परंतु पुन्हा एकदा आज खरं तर शिवशंभो वरचवले संघ खेळतोय, त्यांचा सप्ताह सोहळा सुरू झालाय गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये।
सुबक आणि अतिशय सुंदर मंदिर या वरचवले गावामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. कालपासून या सप्ताह सोहळ्याला सुरुवात झाली. अखंड हरिणाम सप्ताह सोहळा. आवश्यक त्या मंदिरामध्ये या आणि भोजनाचा आस्वाद घ्या. हा तुम्हाला अग्राचा आमंत्रण. अगदी नवतरुण मित्रमंडळ यांच्या वतीनं तुम्हाला अग्राचं आमंत्रण. आमच्या सप्ताह सोहळ्यामध्ये सहभागी व्हा. मॅच सुरू आहे. बेलपाडा विपक्ष वरचवले. थोडासा आपण पाहिलं तर सामना थांबलाय. थोडी इंजुरी आली आहे खेळाडूला. आमचे डॉक्टर देखील थेट तिथे पोहोचलेत. डॉक्टर गिल्लू मैदानाच्या आतमध्ये PhD केली आहे बघा. पूर्ण डॉक्टर की केली आहे. आणि तुम्हाला काही जरी झालं त्रास इमिजिएटली इफेक्ट त्वरित तुम्हाला अगदी सुरक्षित आणि दुरुस्त बरे करणारे डॉक्टर गिल्लो. इंजुरी आले प्लेअरला. काही क्षणातच लगेच मॅच सुरू होईल. कारण हा रात्रीतला सामना आपण पाहतोय. दिवसाच्या अगदी नैसर्गिक प्रकाशामध्ये तुम्ही 2 मॅच पाहिलात. आता तिसरा सामना सुरू आहे. सुपर 8चा कृत्रिमरित्या विद्युत रोषणाईमध्ये खेळला जाणारा हा सामना. तर मॅच लगेच सुरू होईल. पुन्हा एकदा जाऊया कॉम्बॉक्स मध्ये मनोहर पाटील यांच्याकडे. थैंक यू सो मच सर. पहले ओवर में रन आए थे 9 संगम गरज का. ये ओवर पहली गेंद के ऊपर चौका आया था, लेकिन उसके बाद ये कमबैक है. और पिछले गेंद तो कमाल की थी. थोड़े से इंजर सनी ठाकुर इस बेलपाड़ा क्रिकेट टीम का सबसे महत्वपूर्ण खिलाड़ी है. थोड़ा सा चोटिल जरूर है, लेकिन यही तो क्रिकेट है. खिलाड़ी जान की बाजी लगा देते हैं. सुदर्शन घरत त्याचबरोबर अमित भगत यांना विनंती आहे की आपण ही व्यासपीठावर यावं. आपलंही स्वागत आहे. इस बार लेग स्टिक के बाहर से गेंद गुजरी. अंपायर का इशारा आया कि गेंद खराब है. टीम की रन संख्या 1 से आगे बढ़ जाएगी. रन बने हैं टोटल 17 रन. अंतिम गेंद का खेल है बाकी. संगम घरत का ओवर हम देख पा रहे. पिछले ओवर की रोहित घरत ने की थी. एक छक्का उसमें भी आया था. एक विकेट थी. संगम घरत के नाम एक सफलता है. अंतिम गेंद इस ओवर की. सामने है सौरभ. गति में मिश्रण था. पूरी तरीके से चकमा खाया इस गेंद के ऊपर. टपोरी की भाषा में करोड़ को कहते खोका. और लड़की जब प्यार में मुकर जाती है उसको कहते धोखा. और ये बल्लेबाज के साथ थी धोखेबाजी. एक्शन तो ऐसा था कि तेज गेंद आएगी, लेकिन यही तो खासियत है संगम की. गति में पूरी तरीके से मिश्रण था. गेंद तक पहुंच ही नहीं पाए. बल्ले का मुंह जल से बंद हो चुका था. गेंद काफी देर तक हवा में थी और कोई गलती नहीं हुई खिलाड़ी से. और तीसरा खिलाड़ी मैदान के बाहर लौटेगा सौरभ पाटिल. मैदानावर नवतरुण मित्रमंडळ आयोजित अतिशय चांगला स्पर्धेचं आयोजन केलं. आणि तो मंडळ अर्थात तो ग्रुप इथे सज्ज झालाय. मी विनंती करतोय की आपण या आणि या व्यासपीठावर बसून या स्पर्धेचा आनंद घ्या. थँक्यू सो मच. थैंक यू. इस बार आएंगे गेंदबाजी में तनय भगत. तीसरे नंबर के खिलाड़ी सनी ठाकुर अभी भी मौजूद है. उनका साथ निभा रहे शुभम पाटिल. अब यहां से कैसे गाड़ी क्या पटरी पर लौट पाएगी. एक के बाद एक विकेट खोती चली जा रही है DCC बेलपाड़ा टीम. तनय तेज गेंद थी. चकमा दिया इस गेंद के ऊपर. अल्ट्रा फास्ट जिसे कहा जाता है. 17 रन बने 3 विकेट के नुकसान के ऊपर. 13 गेंदों का खेल समाप्त हो चुका है. अभी तक शांत है. यदि बल्लेबाजी की बात करेंगे केवल 2 बाउंड्रीज, 1 छक्का 1 चौका इस सत्र में अब तक लगा है. मिस टाइमिंग स्ट्रोक है. गेंद तीर की तरह सीधी है. विकेट कीपर गेंद के नीचे. कोई गलती नहीं होगी. एक के बाद एक विकेटों का सिलसिला जारी है. चौथा खिलाड़ी मैदान के बाहर. सत्रह रन. तीसरा खिलाड़ी मैदान के बाहर लौटा. चौथा खिलाड़ी मैदान के
बड़े स्ट्रोक कन्वर्ट करना चाहते हो तो आपके बल्ले से ज्यादा पैर चलना जरूरी है। लोअर फुल टॉस थी इस ओवर में, यह पहला सिंगल आया। काफी गेंदों का इंतजार खत्म हुआ, 4 गेंदों के बाद यह सिंगल था। इस ओवर की 4 गेंदें गुजर चुकी है, 18 रनों के ऊपर संघर्ष चलता हुआ। संघर्षपूर्ण वातावरण, मैदान के अंदर माहौल बन चुका है। और जिस तरीके से गेंदबाजी से शुरुआत हुई थी, रोहित गरत ने पहला बार किया, संगम गरत ने उनका साथ निभाया और तनय भगत उससे भी बुरा मैदान के अंदर चलता हुआ। अच्छा स्ट्रोक, लेकिन पीछे खिलाड़ी तैनात, एक्स्ट्रा कवर में प्रोटेक्शन मौजूद है। 1 रन मिलेगा। दूसरे की कोशिश, खतरा उठाया था। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट। सिंगल डबल से कुछ खास फर्क पड़ेगा नहीं शिव शंभो वर्चवले क्रिकेट टीम, क्योंकि वो जानते हैं बाउंड्रीज रोकने हैं मैदान में। 20 रनों के ऊपर अब तक खामोश रखा है। इस ओवर के आने वाली अंतिम गेंद का खेल है बाकी। तनय ने केवल 3 रन खर्च किए, लेकिन सामने अब बल्लेबाज होंगे ऑन स्ट्राइक शुभम पाटिल। अंतिम गेंद ओवर की तनय की जगह बनाई थी, लेकिन रफ्तार इतनी है, पेस से बीट किया इस बार। एक और गेंद आएगी डॉट। इस ओवर की ये चौथी डॉट थी। इस ओवर में रन आए केवल 3, एक सफलता आएगी तनय के लिए। अब पूरी तरीके से माहौल पूरी तरीके से जकड़ कर रखा है इन खिलाड़ियों को, प्रसाद पाटिल और शुभम पाटिल को। 3 ओवर की समाप्ति, रन बने हैं टोटल 4 विकेट के नुकसान के ऊपर 20 रन। क्या बात है डीजे। जाएंगे मैदान में, अंतिम ओवर का खेल है बाकी। रन बने हैं टोटल 20 रन। कैसे रन बनेंगे, कब रन बनेंगे? 6 गेंदों का खेल है बाकी, रिस्क उठाना होगा। अविनाशजी मुंगाजी यांचे ते आगमन झाले, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत, सहर्ष स्वागत। अविनाशजी मुंगाजी, तुम्हाला विनंती आहे की आपण स्थानपन्न व्हावं। दूसरे की कोशिश थी, जरूरत नहीं थी। ये प्रेशर है, रन बन नहीं रहे और नतीजा हमारे सामने है। एक और सफलता मिलेगी। 5वां खिलाड़ी मैदान के बाहर, रन आउट। थैंक यू। तो यकीन हम चेक करेंगे यहां से। तर थर्ड अंपायरचा इशारा, टीव्ही अंपायर चेक केलं जाईल। कॉन्सन्ट्रेट करूया, आपण मॅचवर फोकस करूया। 24 इव्हेंटच्या माध्यमातून आपल्यापर्यंत डिसिजन दिला जाईल। बघा, रिव्ह्यू घेतलाय, अंपायर्स रिव्ह्यू। अंपायर रिव्ह्यू, कारण एक रिव्ह्यू आहे बघा, फक्त फलंदाज आणि बॅट्समन, म्हणजेच फिल्डिंग रिव्ह्यू आणि बॅटिंग रिव्ह्यू, परंतु इथे अंपायर रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळेल। डिसिजन काय? नॉन स्ट्राइकचा बॅट्समन कोण आहे? प्रसाद आउट। बघा, व्यवस्थित चेक करा। आणि प्रसाद या खेळाडूला इथे धावचित बाद घोषित केलंय। तर फलंदाज झालाय बाद। या ठिकाणी आपण पाहतोय 20 या आकड्यावर हा गडी बाद झालाय प्रसाद पाटील। शुभम पाटील स्ट्राइक बॅट्समन आपल्याला पाहायला मिळेल। नवीन बॅट्समन मैदानात जाईल। तर 20 धावा धावफलकावर पहिल्या सत्राचा खेळ सुरू आहे आणि ही एक धाव ऍड केली जाईल डिसिजनला। एका धावेचा म्हणजे 21 धावा टोटल। तो रन बने हैं टोटल 21 रन। विनय महात्रे मैदान में। लोअर फुल टॉस थी गेंद, पीछे खिलाड़ी तैनात है, 1 रन मिलेगा जरूर।
गेंद ने हल्का सा चकमा दिया था, अब दूसरा मिल जाएगा। 2 रन का इजाफा होता है। बड़े स्ट्रोक नहीं आ रहे, कोशिश की जा रही है, कोशिशें रंग नहीं ला रही है, रिस्क मैदान में उठाना अब लाजमी हो जाएगा। इस ओवर के आने वाली 4 गेंदों का खेल अभी भी बाकी है, क्योंकि कामयाबी इश्क से नहीं रिस्क से आती है। क्योंकि इश्क करने वाले गलियों में और रिस्क लेने वाले एरोप्लेन में घूमते हैं। और बड़े स्ट्रोक की कोशिश है, जिद आप पे अंदर होनी चाहिए, क्योंकि जहां जिद्दी बनो वहां तूफान भी हार जाते हैं, जहां कश्तियां जिद पर होती है। लेकिन ब्लॉक होल में गेंद थी, हाथ खोलने का कोई मौका नहीं दे रहे, पीछे खिलाड़ी तैनात है। सिंगल डबल से स्कोर कार्ड आगे बढ़ता है। 1 रन के मदद से बेलपाड़ा टीम पहुंच चुके 24 रनों के ऊपर। इस ओवर के आने वाली 3 गेंदें अभी भी बाकी है। 1-2 बड़े हिट चाहती है। नया बल्लेबाज मैदान के अंदर मौजूद है, विनय मात्रे गेंदबाज से तैयार, राउंड द विकेट से प्रीतम गरत। प्रीतम की ये गेंद थी, पीछे खिलाड़ी तैनात है, गैप में गेंद जाएगी, मच नीडेड बाउंड्री। इस बाउंड्री की तलाश थी और आखिरकार वो इंतजार खत्म हुआ। गेंद जाएगी सीमा पार, मिल जाएगा चौका। थैंक यू सो मच। चौके के मदद से 28 तक पारी पहुंच चुकी है। जब रेस लंबी हो तो यह मायने नहीं रखता कि कौन कितनी तेज भाग रहे हैं, मायने ये रखता है कि कौन कितनी देर तक भाग सकते हैं। और यही कोशिश है मैदान में, कितने रनों तक पहुंचा जाएगा। 2 गेंदों का आना अभी भी है बाकी। ब्लॉक होल पूरी तरीके से चकमा दिया इस गेंद के ऊपर, अंपायर की उंगली आसमान की ओर। एक और सफलता मिल जाएगी। 6ठा खिलाड़ी मैदान के बाहर। 28 रन 6 विकेट के नुकसान के ऊपर डीसीसी बेलपाड़ा। त्या दरम्यान वैभव शाह सरांचं इथे आगमन होतोय आणि त्याचबरोबर दत्ता भाऊ साहेब, दरेकर साहेब, कृष्णा बिल्डर्स अँड डेव्हलपरचे ओनर, आपण पाहतोय आदरणीय सन्माननीय पाहुणे या ठिकाणी उपस्थित झालेत। सर्व पाहुण्यांचं करूया सहर्ष आणि सहर्ष स्वागत। तो अंतिम गेंद का खेल है बाकी। रन बने हैं 28। इन एट नंबर 8 त्रुनेश ठाकुर स्ट्राइकर एंड के ऊपर आएंगे। अंतिम गेंद, कितने रन बनेंगे, कितने रनों का होगा टारगेट। ब्लॉक होल पूरी तरीके से दिया चकमा, गेंद आएगी डॉट। पहले में 9 रन आए थे, दूसरे में आए थे 8, तीसरे में आए थे 3 और इस ओवर की बात करेंगे तो रन आए हैं टोटल 8 रन। 28 बने हैं और जीतने के लिए जरूरत होगी 29 की आवश्यकता। पिछले मुकाबले में जब 31 करने थे तब रन बचाए थे वलवली क्रिकेट टीम ने। क्या अब ये रन बचेंगे, क्या वो इतिहास दोहराया जाएगा। गेंदबाजों की गुंडागर्दी क्या चालू रहेगी मैदान में, क्या शुरुआत होगी बल्लेबाजों से। वर्चेउले बनाम मुकाबला चल रहा है डीसीसी बेलपाड़ा। कौन जीतेगा बाजी, क्या इस मुकाबले में मजा रहेगा बरकरार। दिल धड़काने वाली कहानी लेकर एक बार फिर से हमारे और आपके सामने पेश होंगे प्रवीण गायकर। तो दूसरे सत्र में आएंगे सन्मान हमारे साथी कमेंटेटर रिवॉल्व महात्रे सर। तब तक के लिए शुक्रिया दोस्तों, थैंक यू। नादी लागले त्यांचे 12 वाजले, झाले सारेच छूमंतर। रुपेश भाई एक नंबर, रुपेश भाई एक नंबर, गाजवते पनवेल लई डेंजर। रुपेश भाई एक नंबर, गाजवते पनवेल लई डेंजर। नादी लागले त्यांचे 12 वाजले, नादी लागले त्यांचे 12 वाजले, झाले सारेच छूमंतर। रुपेश भाई एक नंबर, रुपेश भाई एक नंबर, गाजवते पनवेल लई डेंजर। रुपेश भाई थँक्यू सो मच। बघा व्यासपीठावर आमचे सरपंच, युवा कार्यकर्ते, एक युवा चेहरा या व्यासपीठावर पाहायला मिळत आहेत। शांत संयमी स्वभाव श्री रुपेशजी सुरेश गायकवाड। आज पहिल्या दिवसापासून आणि रात्रीपर्यंत आपण त्यांची उपस्थिती पाहतोय, कारण तर त्यांच्या नावानं पुरस्कृत ही स्पर्धा आहे सिद्धेश ट्रॉफी आणि आमदार चषक 2024
खूप चांगली स्पर्धा आहे बघा मित्रांनो. या स्पर्धेची आज मात्र ग्रामीण विभागाची या स्पर्धेला सांगता होणार आहे. आणि या स्पर्धेची सांगता होत असताना आपण पाहणार आहोत आज आमचे ऑफिशियल पंच निशांत म्हात्रे, गणेश बाविस्कर, ऑफिशियल पंच मैदानात लगेच दाखल होतील. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाला. आज कृष्णा बिल्डर्स अँड डेव्हलपरचे ओनर आज पाहुणे इथे उपस्थित झाले, त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत. व्यासपीठावर आमच्या ओले गावातील अविनाशजी मुंगाजी, व्यासपीठावर ग्रामपंचायत सदस्य आमचे धीरजभाई पाटील बारक्याबाई, त्याचबरोबर प्रकाशजी वाजेकर, आकाश वाजेकर. खूप मेहनत केली बघा. प्रकाश वाजेकर देखील किंग मेकर राहिलेत रुपेश गायकवाड यांच्यासाठी. आणि आज ईगल ग्रुप ऑल मेंबर्स सर्वांचं कौतुक करेन. आज व्यासपीठावर वैभवजी शहा, श्री दत्तात्रेयजी मुळे, विजयजी दरेकर, कृष्णा ग्रुप बिल्डरचे पार्टनर सारे मात्र या व्यासपीठावरनं या मॅचचा आनंद घेत आहेत. मनकुश नाईक आणि आमचे गजानन भाऊ पाटील देखील आज त्यांच्या समवेत या मॅचचा आनंद घेत आहेत. एक मुख्य आयोजक आहे, संपूर्ण जबाबदारी त्यांच्या खांद्यावर. महेश गव्हाणकर यांचंही आगमन झालंय. आणि सारी मंडळी आज संपूर्ण मेहनत घेतात आणि या स्पर्धेला अगदी यशस्वीची शिखरं गाठत असताना पाहायला मिळते. हळूहळू प्रेक्षकांची गर्दी वाढत चालली आहे. आज आपण पाहतो अनेक प्रेक्षक जोडले जात आहेत आणि प्रेक्षकांना थेट या मैदानावर येऊन या ठिकाणी आनंद घेताना आपण पाहतो. सर्वांचं करूया स्वागत. मी रवींद्र म्हात्रे पुन्हा तुम्हाला घेऊन जाते मैदानावर उत्तरार्धामध्ये, जिथं मात्र गरज आहे 29 धावांची. 24 चेंडू 29 धावा. 24 इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जात आहे. अनेक प्रेक्षक जोडले जात आहेत. आतापर्यंत आपण पाहू शकाल अनेक प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. रिव्ह्यू टोटल चेक केले तर 500 व्ह्यूअर्स आणि त्या 500 मधून खरं तर दर दिवसाला आपण पाहतो जसं जसं आता वेळ होईल व्ह्यूअर्स वाढत जात आहेत. म्हणजेच अनेक स्पर्धा आहेत संपूर्ण रायगडमध्ये, परंतु पसंती दिली जाते आर्या स्पोर्ट्स ओले आयोजित स्पर्धेला. मानाची आणि सन्मानाची स्पर्धा आपल्या भेटीला येते. शिवशंभो वर्चवले विपक्ष DCC बेलपाडा, दत्तकृपा क्रिकेट क्लब बेलपाडा आणि त्याचबरोबर शिवशंभो वर्चवले गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह सोहळा सुरू आहे. गणपती बाप्पांचं या ठिकाणी मंदिर आहे गावामध्ये. पहिला बॉल, यस, पहिल्याच बॉलवर पहिली विकेट आणि संगम घरात. खरं तर या स्पर्धेतला गतवर्षी मागील वर्षाचा विचार केला तर मालिकावीर गोल्डन चैनचा मानकरी असणारा संगम घरात लवकरात लवकर बाद गोल्डन डकचा शिकार. आणि अशा प्रकारे पहिला बात आहे. जसा आवाज दशरथ पाटील यांचा रेकॉर्डिंग रोशननं लावली, खरं तर आमचे कृष्णा गो बिल्डरचे जे पार्टनर आहेत आमच्याकडे पाहत होते. त्यांना वाटलं मीच म्हणतोय की काय हे, आणि खूप मजा वाटली. त्यांना हसायला लागले. विनोदी समालोचक आहेत दशरथजी पाटील करावे गावचे. आणि आज खरं तर विजयजी दरेकर, दत्तात्रेयजी मुळे आणि वैभवजी शहा यांनाही आवाज ऐकायला खूप मजा आली आहे. खरं बिजी आहेत, त्यांचा शेड्यूल. दशरथजी पाटील एक विनोदी समालोचक, हास्यांचे फवारे उधळणारे, त्यांचा आवाज तुम्ही ऐकलात. परंतु इथे वर्चवल्या टीम पहिल्याच बॉलवर अडचणीत आली बघा. संगम घरात 0वर बाद झाला म्हणजे गोल्डन डकचा शिकार झाला. विनय म्हात्रेचा दुसरा बॉल, उचली देणारा बॉल, हुक करायचा होता. नटराज स्टाईलनं फलंदाज नवीन आलेला आपण पाहिला सुमित घरात, त्यानं भिरकावून देण्याचा प्रयत्न केला असताना इथे डॉट बॉल जातोय. अजूनही खातं खोललं नाही शिवशंभो वर्चवले टीम. बघा फक्त 29 धावांची गरज आहे. चांगला फटका सुमितनं केलाय, परंतु क्षेत्ररक्षक होता तिथे. झेल ड्रॉप झाली आहे मयूर कडनं. साधा सोपा झेल. असे झेल सोडलात मग या लो स्कोरिंग मध्ये काही मजा येणार नाही. लवकरात लवकर मॅच संपेल. परंतु नेव्हर माइंड, काही हरकत नाही. 1 धाव मिळाली आहे. ज्या पद्धतीने आपण विचार केला तर 3 चेंडूंचा खेळ करावा लागला आणि वर्चवले टीमला ही पहिली 1 धाव मिळते. चूक झाली थोडीशी हलकीशी आपण पाहिलीत. झेल ड्रॉप झाला, पकडो कॅच आणि जीतो मॅच म्हटलं जातं. आतापर्यंत 43 कॅचेस ड्रॉप झाल्यात
प्रणय म्हात्रे गुणलेखक जबरदस्त माहिती देताना. काय कमालीची गोलंदाजी, अगदी टिचून मारा करतोय हा गोलंदाज विनय म्हात्रे. हाफ ट्रॅकरचे बॉल फेकतोय, खेळपट्टीच्या मधोमध बॉल फेकला जातोय, चेंडूला राईस करतोय, टॉस करतोय, तोडी उचली देतोय आणि तिथे बॅट्समन कन्फ्यूज होतात. मॅन्डेटरी पॉवर प्ले ओव्हर पहिला. पुन्हा एकदा हा चांगला फटका, अप्पर कटचा फटका लगावलाय गॅप मध्ये, डीप कव्हर पॉइंटला, स्क्वेअर ऑफ द विकेट, येतोय चौकार. साऱ्या जगात हे अगदी खोलवर पद्धतीचा होता, ब्लॉक हॉल मध्ये चेंडू होता, अगदी डॉट बॉल जातोय. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. संघाची धावसंख्या जर बघितली ना तर शिवशंभ वरचवले टीम फक्त 5 धावा जमू शकला आणि त्यांच्या बदल्यात मात्र एक महत्वाचा गडी संगम गरज सारखा मोहरा मात्र लवकरात लवकर बाद झालाय. 5 धावा, एक गडी बाद झालाय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. यानंतर मात्र सर्व सुपर 4च्या मॅच खेळ आपल्याला पाहायला मिळतील. तर मी विनंती करेन अर्थातच सनी कैकाडे यांचा संघ जय हनुमान करंजाडे या संघाला की आपण लवकरात लवकर येऊन इथे आपली उपस्थिती दर्शवा. त्याचबरोबर पहिला मॅच जो झाला त्यामध्ये श्रीदत्त भातान, स्वर्गीय नारायण शेठ मुंगाजी श्रीदत्त भातान संघ विजयी झाला. त्या संघाला मी कर्णधाराला विनंती करतोय आणि तदनंतर सांज साईरा वळवली टीम या संघनायकाला देखील मी विनंती करतोय की आपण आमच्या व्यासपीठावर येऊन असं नसतं व्हायचंय. 3 कर्णधारांना आमंत्रित केलंय कारण चौथा कर्णधार कोण असेल तर या 2 संघातून विजयी संघाचा कर्णधार. त्यामुळं कोण जिंकणार कोण हरणार याकडे सर्व लक्ष. डू ऑर डाय. हा खोलवर पद्धतीचा बॉल स्मिथसाठी खणून काढलाय, खोदून काढलाय, सरळ दिशेनं क्षेत्ररक्षक येतोय वेगानं. 1 धाव मात्र रोखू शकणार नाहीये. एकेरी धावेनं 6 धावा धावफलकावर लागल्या आहेत. बघा 24 बॉल आणि 29चं लक्ष होतं. आता लक्षाकडे विचार केला तर धावा उरल्यात 23 आणि आता चेंडू शिल्लक आहेत 17. 17 बॉल 23ची गरज. हे इक्वेशन आपल्याला प्रणय सांगायला खरं तर फलंदाजांना फार बरं वाटतंय. त्यांना ऐकायलाही तेवढंच बरं वाटतं कारण ते त्या कॅल्क्युलेशन मध्ये खेळत असतात. उदय इथे मात्र सरळ बॅटने खेळतोय. क्षेत्ररक्षक थोडा फंबल झालाय, लगेच मात्र त्याचा फायदा उचलला. बघा जसा हातातून चेंडू पडला ना, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता सौरभ थोडा गोंधळला कारण वेगाने यायचं, चेंडू उचलायचं, फेकायचं ह्या क्रिया करत असताना त्याच्या हातातून चेंडू हलकासा मात्र बाजूला गेला, निसटला. 2 धावा कंप्लीट. उदय घरात एक अनुभवी खेळाडू, पुराणा चावल, टेनिस क्रिकेटचा दांडग अनुभव, टेनिस क्रिकेटच्या अनुभवाची शिदोरी असणारा उदय घरात ठोकतोय वाईडिश लॉंग ऑफला खणखणीत षटकार. थँक्यू डीजे मास्टर. खूप चांगले संगीत. राकेश गायकवाड, रुपेश गायकवाड यांचं हे संगीत आपल्याला ऐकायला मिळतंय. परंतु पुराणा चावल जितना पुराणा होता है उतना टेस्टी होता है असं म्हटलं जातं. या सूरज शेलार यांचंही आगमन झालंय, त्यांचंही स्वागत. परंतु इथे डॉट बॉल. अनुभवाने भरलेला खेळाडू षटकार मारल्यानंतर मात्र त्याच फलंदाजाला सुनीत ठाकूरनं डॉट बॉल फेकलाय. सुनीत ठाकूरनं मापेसावी डॉट बॉल फेकलाय. 14 धावा धावफलकावर. 14 रन्स ऑन स्कोर कार्ड. 14 धावा लागल्या आहेत. पुन्हा एकदा हा भिरकावून देण्याचा प्रयत्न. ऑर्थोडॉक्स स्ट्रेट ड्राईव्ह लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मध्ये चेंडूवर जाणार क्षेत्ररक्षक. तेवढा जलद गतीनं चित्त्याच्या चपळाईनं 2 धावा कंप्लीट केल्या. उदय घरात डेंजर झोन मध्ये होता. परंतु अशा परिस्थितीनं उदय 40+ खेळाडू काय चित्त्याच्या चपळाईनं मात्र धावताना पाहायला मिळाला. भाग मिल्का भाग हे वाक्य मात्र मला आठवलं ज्यावेळी धावत असताना उदय. संघाची धावसंख्या 2 ने वाढली आहे. 16 धावा. उदय घरात थांबला नाहीये. अगदी उंचीचा आणि तेवढ्याच लांबीचा फटका ठोकतोय. आमदार चषकातला
दमदार सिक्सर. जबरदस्त फलंदाजी. या षटकारानं मात्र संघाची धावसंख्या तब्बल वाढली आहे 22 या आकड्यावर. आता मॅच खुली केली आहे उदयच्या या 2 षटकारानं. खर तर 22 धावा धावफलकावर करायच्या आहेत 29 म्हणजे Yes, आता उरल्या रिवाल 7 सर. धावा. करंजाडे ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य ग्रामपंचायत सूरजभाई शेलार एक उत्कृष्ट क्रिकेटर यांचं आगमन झालंय. सहर्ष स्वागत आहे सूरजभाई. 7 धावांची गरज आहे. 22 धावा धावफलकावर लागल्या आहेत. 29 लक्ष म्हणजे ही मॅच आता पूर्णपणे स्पष्ट होत असताना व्हर्च्युअली संघाच्या बाजूने अर्थातच चित्र स्पष्ट होताना आपल्याला पाहायला मिळतंय. ऑन स्ट्राईक उदय, दुसऱ्या बाजूला सुमित घरात, ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. मी म्हटलं नाही की व्हर्च्युअल मध्ये अनेक अनेक आता त्यांचे ग्रामस्थ अखंड हरिणाम सप्ताह सोहळ्यामध्ये आज सहभागी आहेत. त्या अगदी भगवंताच्या चरणी अगदी त्यांच्या सोहळ्यामध्ये अखंड हरिणामामध्ये तल्लीन असणारा हा गाव आता मॅच पाहतोय. त्यांचं स्वागत असेल. तर महेशभाई गवानकर यांचं देखील आगमन झालंय. खरं तर त्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी आम्हाला संपूर्ण चेंडू उपलब्ध करून दिलेत. अक्षरा एंटरप्राइजेस सर्व प्रतीक भाया यांच्या वतीने देखील आम्हाला चेंडूंची पूर्ती दिली. त्यांचंही सहर्ष स्वागत. 7 धावा धावफलकावर लागल्यात. षटक सुरू आहे. सौरभचं 3रं. हलकसं दटवलंय. सुमित खूप चांगली साथ देतोय. बघा डोक्याचा वापर इथे करावा तसा केला जातोय. मगाशी निर्दोषनं थोडासा घाई दाखवली आहे. डोक्याचा वापर केला नाहीये. अगदी जुना जाणगा खेळाडू असून असं वाटत होतं की हा तो मॅच सहज आपल्याकडे जिंकेल, परंतु झालं नाहीये. तुमचं कंट्रोल फार क्रिकेटमधलं कंट्रोल फार महत्वाचं आहे. ज्या पद्धतीनं कंट्रोल तुमचं टीम म्हणजे ट्रस्ट, विश्वास, या साऱ्या गोष्टी क्रिकेटमध्ये टेम्परामेंट पाहायला मिळत आहेत. परंतु इथे सरळ दिशेने केला आहे उदय. एक सिंगल. डोक्याचा वापर करून बॅटिंग होते. आता विकेट देखील गमवायचा नाहीये. धावा एक का आपल्याला आली तरी ही गरज आहे. आता फक्त 5 धावा. शक्तीपेक्षा युक्ती कधीही श्रेष्ठ. जिथे शक्ती वापरायची होती तेव्हा उदयने वापरली. आता मात्र फक्त 5 धावांची गरज. हलकासा तटवला. व्हेरी गुड स्ट्रोक. 2 धावा कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. अपेक्षा नाही उदयकडनं, कारण उदय 40+ किती धावणार. थोडंसं थकान वयाप्रमाणे लवकर होत असते, परंतु कौतुक करूया. 2 षटकार ठोकून आपल्या संघाला पूर्णपणे मजबूत स्थितीत नेऊन ठेवलंय. फक्त 4 धावांची गरज. ऑन स्ट्राईक उदय. सौरभ पाटीलचा बॉल पुढे येऊन हलकासा तटवलंय. पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह. कमालीची बॅटिंग. कोणत्याही प्रकारचा धोका पत्करायला तयार नाहीये. सिंगल न थेंबे थेंबे तळे साचे, त्या पद्धतीनं मात्र हा संघ हळूहळू खेळतोय. फक्त 3 धावांची गरज. ओनली 3 रन्स टू विन. बाकी 3 कॅप्टननं येऊन थांबायचं आहे अगदी आमच्या या व्यासपीठावर. क्लीन बोल्ट. अगदी लेग स्टंप उखडलाय सुमित घरचा. जागा बनवली होती. फुटवर्कचा जास्त वापर केला. जशी जागा दिली गोलंदाज सौरभनं मात्र यष्टी उद्ध्वस्त केली आहे. या डेंजर आलेली आहे. सांज सायरा तुमचा कॅप्टन येणं बाकी होती आणि तोही देखील आलाय. बघा आमचे धाब्याचे मालक खरं तर रोहित घरात. न्यू बॉलर, न्यू बॅट्समन 4थ्या क्रमांकावर येतोय. 4थ्या क्रमांकावरचा बॅट्समन रोहित. त्याच्या समोर सौरभ पाटीलचा पुढील चेंडू असेल. फक्त 3 धावांची गरज आहे. मॅच खुल्ली झाली आहे शिवशंभू वर्चवले संघासाठी. गणरायाचा करतात गणपती बाप्पांचं ज्या पद्धतीनं बऱ्याच ठिकाणी मागी गणपतीचा उत्सव बऱ्याच ठिकाणी सुरू आहे. कोपरगाव असेल, वर्चवले गाव असेल, अनेक आमच्या या परिसरामध्ये जल्लोषात साजरा होत असताना पाहायला मिळते. 1 सिंगल मिळाली आहे. 2 धावांची फक्त गरज आहे. अवघ्या 2 धावांची गरज. बॅट्समन रोहित आणि उदय घरत ही जोडी मैदानावर. 2 धावांची गरज आहे. लगेच 4 सुपर 4चे मॅच आपण खेळवणार आहोत. सामने असतील 5 षटकांचे. याची तुम्ही नोंद घ्या. सुपर 4चे
दोन्ही मॅच सुपर 4चे आपल्याला यापुढे 5 ओव्हरचे असतील, कारण आपला खेळ दाखवायला मिळेल. आता चांगला खेळ पूर्णपणे प्रदर्शित करतील आमचे लाडके खेळाडू. स्क्रीन ऑन झाली बघा. या स्क्रीनवर नक्कीच आपले सर्व खेळाडू दिसतील. OPL ओला प्रीमियर लीग उद्यापासून धमाका डे नाईटचा याच मैदानावर पाहायला मिळेल. रिवॉल सर, काका पुतण्या केलतायत मैदानात. हा, एका बाजूला रोहित घरत आणि दुसऱ्या बाजूला उदय घरत. मी म्हटलं ना की लिजेंड प्लेअर आहे उदय. काका पुतण्या म्हणजेच बघा, एकाच घरातले हे 2 खेळाडू आणि गरज आहे फक्त 2 धावांची. DCC बेलपाडा टीम आता अडचणीत आली आहे, परंतु मोठा फटका केल्याचा प्रयत्न. रिले कॅच. शॉर्ट थर्डमॅनला होता क्षेत्ररक्षक, एका हातातून निसरला, दुसऱ्यानं एका हातात पकडला. हा झेल आणि फलंदाज झालाय रोहित घरत झेलबाद. 2 धावांची गरज असताना रोहितला परतावं लागेल. व्यासपीठ पूर्णपणे भरगच्छ आपल्याला पाहायला मिळतं पाहुण्यांच्या उपस्थितीत. आर्या स्पोर्ट्स ओवले दरवर्षीप्रमाणे या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. यावर्षी देखील डे नाईट फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा. आज मात्र मेगा फिनाले. ग्रामीण विभागातून जे संघ खेळले जातात त्यांचा हा खरतर अंतिम दिवस. बली भोईर आपलंही स्वागत. ग्रामपंचायत सदस्य बलरामजी भोईर. आज खरं तर काल त्यांचा दिवस जबरदस्त होता. खूप चांगला खेळ केला त्यांनी. दिवस रात्र गाजवली आहे आणि आज थेट मैदानावर आलेत. आमचे शैलेश असतील, सूरज असतील, खरं तर हे चांगले आयोजक देखील आहेत. अंग्रेज साहेब आणि शेलार साहेब म्हणजेच मंगेशजी शेलार याच गावचे सरपंच. आज पूर्ण टीम इथे सज्ज झाली आहे. त्यांचं स्वागत आहे. चला मॅच सुरू करूया. 2 धावांची गरज. प्रसाद पाटील शेवटचा षटक घेऊन येतोय प्रसाद आणि आता 5 चेंडू आणि जिंकण्याकरता 2 धावांची गरज. काय करिश्मा होईल का? हा इतिहास मैदानावर कदाचित होईल का? अगदी बलून फिल्डिंग पाहायला मिळते, अंब्रेला फिल्डिंग पाहायला मिळते मैदानात. 5 बॉल 2 रन्स. बॉल डॉट की काय? हो खरंच हा बॉल देखील डॉट. म्हणजेच मॅच मध्ये हळूहळू रंगत येईल की काय? येणारे 4 बॉल 2 धावांची गरज. पूर्णपणे अंब्रेला फिल्डिंग लावण्याचा प्रयत्न केला गेलाय, कारण 1 धाव वाचवायची आहे. हा, त्याच पद्धतीनं क्षेत्ररक्षकाच्या हातात चेंडू आला होता, मात्र मिळाली एक धाव काढायची आहे. मॅच स्कोर इज लेवल. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे बघा. पहिल्या रात्रीमध्ये चिंचपाडा संघ कंपल्सरी चेसिंग मुलं या स्पर्धेतून बाहेर गेला. स्कोर लेवल झाला होता. चिंचपाडा या संघाच्या सोबत खेळत असताना आणि या अगोदर देखील वलवले आणि चिरले. हा देखील स्कोर लेवल झाला. म्हणजे 1 धाव किती महत्वाची आहे. कंपल्सरी चेसिंग मुलं. आज हा मॅच पाहतो आपण. 1 धावेची गरज. भिरकावून दिलाय. उदय घरात 1 धाव नाही घेणार तर ठोकतो डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. विजयी फटका. गेम फिनिश. षटकार. एकूण 4 संघ आता सुपर 4 मध्ये क्वालिफाय झालेत. 10 टेलर के ओनर खान रोड लाइन्स के ओनर मिस्टर मटालू सेठ खान, इनके ओर से वलवली टीम को शुभकामना. चुके मुकेश सेठ के गले के टाइट है. मटालू सेठ आपका स्वागत है. चला 4 संघ आता या 4 संघामध्ये चिठ्ठ्या उडवल्या जातील. फर्स्ट सेमी आणि सेकंड सेमी. यस रिवॉल सर. डेफिनेटली. चला 4 संघ या. पण माझ्या हातामध्ये 4 चिठ्ठ्या आहेत. 4ही कर्णधार या. कर्णधाराला उचलो. पूर्वाला सांगू काका बघतो. 4ही कर्णधार यायचे आपण. चला एकदा नाही 4 कॅमेरा इथं प्रेम.
बोकड कोणीतरी चोरून नेली. चार टीम मध्ये आमच्या वतीनं लॉट्स केले जातात म्हणजे कोणावरही अन्याय नाही. आपला परफॉर्मन्स आपण